मागच्या वेळेला मनोरूपी भ्रम मुळात कसा निर्माण होतो आणि त्यापासून हे सगळे जग कसं भासतं असा प्रश्न रामाने विचारला वसिष्ठांनी. तेव्हा वसिष्ठ म्हणाले की मनाच्या उत्पत्तीचा जर आपल्याला मागोवा घ्यायचा असेल तर परमात्म स्वरूपाला जाऊन भिडलं पाहिजे. म्हणजे पाठीमागे जात आपण मूळ स्वरूपाकडे जातो. मग ते आत्म्याचे पर आणि अवर स्वरूप सांगतात. महाप्रलयाच्या वेळेला वृक्ष नष्ट होऊन बीज रूपामध्ये राहावा. म्हणजे एखादं झाड नाहीसं झालं तरी ते त्याचं बी जरी राहिलं तरी ते झाड पुन्हा आहे तसं येतं. तसं सगळा दृश्य प्रपंच हा आपल्या मूळ कारणामध्ये लीन होतो. म्हणजे मूळ प्रकृतीमध्ये ते सगळं दृश्य जसं तसं राहतं. त्यावेळेला शांत निर्विकार असं आत्मरूपच अवशिष्ट असते. म्हणजे ते बी कसं असतं, शांत असतं की नाही. त्या बी मध्ये काही हालचाल नसते, त्या बी मध्ये कसले संकल्प नसतात, फक्त ते असतं एवढंच आहे. पण त्याच्यामध्ये सगळा वृक्ष होण्याची क्षमता त्या बीजामध्ये असतं. तसं हे सगळं जग लीन जरी झालं तरी परमात्मा हा आहे तसा त्या बीजासारखा शांत स्वस्थ असा राहतो. दुःखरहित चेतन. म्हणजे ते बी आपल्याला जरी दिसला तर इथे आपण आंब्याची कोय ठेवली आणि आपल्याला असं वाटलं ती अचेतन आहे, पण ती जर आपण मातीत रुजवली पाणी घातलं तर ती उगवते. म्हणजे चेतना शक्ती तिच्यामध्ये राहते. तसं हा चेतन जन्मरहित असून सर्व करता सर्वत्र अनुश्चित असणारा सर्वांचे नियमन करणारा महाईश्वर आहे. तो निर्विकल्प आहे. आता ही बीज आपण बघितली आंब्याची कोय, तो निर्विकल्प आहे ना ती. कारण त्याच्यातून काहीच कोंब नाहीये, काही नाहीये, काही नाही. बरं हलवली आपण तर ती हालेल, ती काय स्वतःहून हालचाल करणार नाही. पण जेव्हा तिला आपण जमिनीत लावू आणि पाणी घालू तेव्हा त्याच्यातून बीज येईल. म्हणजे त्याच्यात चेतना आहे, पण ती कशी आहे, सुप्त अवस्था. तसं हे सगळं दृश्य प्रपंच परमात्मा स्वरूपामध्ये असतं, पण त्याच्यामध्ये कसली हालचाल नसते. बीजामध्ये कसलीच हालचाल नसते ना. तुम्ही असं थोडून असतं नसतं. आपल्याला असं वाटतं काय कोय आपण कुठे उचलून ठेवतो, त्याला काही सुख दुःख नाही ना. तसं परमात्मा आहे, दुःखरहित शांत निर्विकल्प. पण ज्या क्षणी त्याची संकल्प निर्माण होईल की ज्या क्षणी आपण बीज लावू जमिनीमध्ये, जेव्हा त्याला पाणी मिळेल त्या क्षणी ते उगवेल ना. तसा हा कधी पण सृष्टी निर्माण करू शकतो. वाणीने त्याचं वर्णन करता येत नाही, पण जीवनमुक्त त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. नाव त्याला देता येत नाही, म्हणून त्याला आत्मा ब्रह्म पुरुष असे कल्पित संज्ञा आहेत. तुम्ही काही नाव देऊ शकता, पण त्याला स्वतःच नाव नाहीये ना. बरोबर की नाही. आता आंब्याची जी कोय आहे आपल्याला माहित नाही तो हापूस आंबा आहे का रायवळ आंबा आहे का. आपण आंब्याची कोय असं म्हणतो त्याला. प्रत्यक्ष जेव्हा त्याचा रोप येईल आणि त्याला फळ लागेल तेव्हा आपल्याला कळतं अरे हा हापूस आंबा आहे किंवा हा दुसरा असं. ह्या पुमान सांख्य दृष्टीनाम ब्रह्मवेदांतवादीनाम विज्ञान मात्रम विज्ञानविदाम एकांत निर्मलम. यह शून्यवादीनाम शून्य भासको यहा अर्थ तेजसा वक्ता म्हणता ऋतम भोगता द्रष्टा करता सदैवसा. जे ज्याला सांख्य तत्वज्ञानामध्ये पुरुष म्हणतात. तर गीता माहिती आहे तुम्हाला, त्यात सांख्य तत्वज्ञान आहे. किंवा माझ्या आत्मजिज्ञासामध्ये मी दिलीत सगळे 6 दर्शनं दिलेत, त्यामध्ये सांख्य दर्शन आहे. त्याला पुरुष म्हणतात किंवा वेदांती ब्रह्म म्हणतात. आणि विज्ञानवादी बौद्ध ज्याला क्षणिक विज्ञान म्हणतात. आणि जे शून्यवादी बौद्ध आहेत त्याला शून्य म्हणतात. जे सूर्याच्या तेजालाही प्रकाशित करते असे केवळ सत्य स्वरूप त्यावेळी असते. म्हणजे फक्त सत्स्वरूपाने असतो. बीज आंब्याच्या कोळीमध्ये चेतना आहे, पण ती नुसती आहे, म्हणजे सत आहे, हो की नाही. जर भाजली ती तर त्यातलं बी उगवणार नाही. पण जोपर्यंत तिला भाजली जात नाही ते चेतना आहेच की. मग ते सत्स्वरूप सत म्हणजे आहे, असती तेवढंच आहे. पण त्याला नाव नाही, गाव नाही, काहीच नाही त्या ठिकाणी. रामा तोच आत्मदेव मुखाने भाषण करणारा, विचार करणारा, कर्म करणारा आणि फळ भोगणारा आहे. तोच पुढे जेव्हा पुरुष किंवा मनुष्य रूपाने किंवा प्राणी रूपाने देह घेईल त्यावेळेला हा सगळा होतो ना. खाणारा, पिणारा, भोगता, कर्म करणारा. सद्रूप असून ही अज्ञानी मनुष्य त्याला जाणू शकत नाही. त्याला आत्मा असंच वाटतं. बरोबर आहे, आपण पाहतच नाही, मग आपण कसं समजणार ना आत्मा आहे.
आता आपल्याला मन आहे, मन ते दाखवता येत नाही, पण आपण म्हणतो माझ्या मनाला खूप वाईट वाटलं, म्हणजे वाईट वाटण्यावरून आपण मन आहे किंवा माझं लक्ष नव्हतं तुम्ही काय बोलत होता, म्हणजे आपलं मन दुसरीकडे होतं. म्हणजे क्रियेवरून आपण मन आहे असं समजतो की नाही. मनाला दाखवता येत नाही, तसं आत्मा दाखवता येत नाही, कारण तो दिसत आहे, म्हणून त्याला कोणी जाणू शकत नाही, पाहू शकत नाही. स्वतःच्या देहातच अत्यंत निकट साक्षी रूपाने असून देखील तो अतिशय दूर आहे, कारण त्याला पाहतच नाही आपण. जवळ असूनही आपल्याला दिसत नाही, त्यामुळे असं वाटतं की आत्मा म्हणजे कुठेतरी लांब आकाशामध्ये आहे असं वाटतं. त्यालाच सगळं आयुष्य गेलं तरी अज्ञानी लोकांना त्याचं स्वरूप कळत नाही, कारण तो साक्षीच आहे ना, तोच पाहतोय, तोच समजून घेतोय. त्याला कोण समजून घेणार ना, ते समजतच नाही. म्हणून त्याला प्रत्येक आत्मा देहधारी आत्मा असं सुद्धा म्हणतात. तो सर्वांना प्रकाशित करतो. सूर्यापासून किरण निघावे तसे त्याच्यापासून विष्णू, शिव इत्यादी देव उत्पन्न होतात. आपण ती रूप मानतो त्यांची. बुदबुदा हा जलदेही म्हणजे समुद्रामध्ये बुडबुडे निर्माण व्हावे तसं तो होत. त्याच्यापासून अनंत ब्रह्मांड निर्माण होतं. भूमीवरील सर्व जल जसे समुद्राकडे जाते त्याप्रमाणे हा सर्व दृश्य समुदाय त्याच्या ठिकाणी नाही पाहतो. कुठे जाणार ना शकतो. आता अगदी साधी गोष्ट समजून घ्यायची तर आपल्याला स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये आपण खूप दृश्य पाहतो. प्रत्यक्षामध्ये नसतात पण त्यावेळी ती खरी वाटते. ओके ना, आपल्या काही वेळेला घाम येतो, आपण काहीतरी एकदम बोलतो त्या संबंधाने, तेव्हा आनंद होतो, दुःख होतं. पण जेव्हा आपण जागा होतो तेव्हा ती स्वप्न कुठे गेलेली असतात, मनातच नाही पावतात ना. मनातून निर्माण होतात, मनात नाही पावतात. म्हणजे त्याला तसं अस्तित्वच नसतं ना. मन पाहतं म्हणून ते स्वप्न दिसतात. त्याला स्वतःच अस्तित्व नाही. आता माझ्या स्वप्नामध्ये तुम्ही सगळ्याजणी आल्या तरी आणि उठले की कोणी नसतं, म्हणजे तुमचं प्रत्यक्ष अस्तित्व काही त्याचं नव्हतंच ना. माझ्या मनाने ते निर्माण केलेलं. त्यामुळे नंतर माझ्या मनामध्ये देव नाही पावतो. काही असतं, मग राजा असेल त्याला भिकारी झाल्याचं स्वप्न पडतं, किंवा आपण चिकार पाणी आलंय नदीला असं स्वप्न पडतं. ना नदी असते ना पाणी, ना आपले पाय दिसतात. पण हे जसं उत्पत्ती आणि लय आपल्या मनात होतो स्वप्नांचा, तसं हे दृश्य जगत हे परमेश्वराच्या मनामध्ये असतं. त्याचा दृश्य जगत निर्माण होतं, पुन्हा त्याच्या मनातच लय पावतो. म्हणून लक्ष्मी तंत्राने काय म्हटलंय त्याच्यामध्ये, लक्ष्मी म्हणते मी त्याच्या पापणीच्या उघड झापामध्ये. म्हणजे त्याने जर ठरवलं की दृश्य पाहायचं तर मी आहे समोर सगळी. त्याने नाही ठरवलं, डोळे बंद केले की मी नाही. जसं आपण स्वप्नात सगळं पाहतो, जागा झाले की काहीच नसतं, तसं त्याच्या दृष्टीने जग तसं आहे. आणि आपण त्याच्या संकल्पामधले, त्याच्या स्वप्नामधले किंवा त्याच्या दृश्यामधला एक भाग आहे आपण, म्हणून आपण त्याला ओळखू शकत नाही. आता मला स्वप्नात पडलेलं कोण जे आलं असेल ते काही मला ओळखू शकणार नाही ना. हो की नाही. ते स्वतः काहीच ठरवत नाही आणि ते स्वतः काहीच करत नाही. माझ्या मनाच्या संकल्पात असेल तसं ते दृश्य घडत जातं. पण त्याने जर ठरवलं त्यातल्या एखाद्या कॅरेक्टरने, व्यक्तिरेखेने की आता आपण असं करूया, ते नाही करू शकत, कारण त्याचा काही अधिकारच नाही ना. तर याच्या मनातल्या संकल्पाप्रमाणे तो वागणार. दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे दिग्दर्शक आणि नट. आता शेक्सपियरनी किंवा कालिदासाने नाटक लिहिलं, बरोबर. आता त्याचं समजा एखादा नट आहे तर दुष्यंत झाला, एखादी नटी आहे ती शकुंतला झाली, बरोबर. आता दुष्यंत शकुंतला हे ते जसं लिहिलं असेल तसं बोलणार की नाही. त्याला मनाने काही बोलायचा अधिकार नाही. ओके, शकुंतलेला मनाने काही बोलायचा अधिकार नाही. जसं लिहिलं असेल तसं तो बोलणार आणि दिग्दर्शक सांगेल तसे कपडे घालणार, तसं इकडून तिकडे स्टेजवर फिरायचं, तिथे फिरत हे वाक्य म्हणायचं. आता तसंच त्याला स्वतःला काहीच अधिकार नाही ना. तसा परमेश्वर आणि जग आहे, म्हणून आपल्याला काही अधिकार नसतो करायचा. त्याला तो जसं सूत्रे मणिगणा इव जसं भगवद्गीतेमध्ये म्हणते, हा की तसं आहे ना. ते तुम्ही काय हालचाल करणार आहे,
तुम्ही करूच शकत नाही. आता त्या नटाने किती जरी म्हणलं दुष्यंताला असं वाटलं की नाही नाही आपण शकुंतलेचा स्वीकार केला पाहिजे, तो नाही करू शकत, कारण लिहिलेलं नाहीये तसं. म्हणजे आपल्याला जसं स्वप्न पडतं तसं आपण सगळी सृष्टी परमेश्वराचं स्वप्न आहे, स्वप्नासारखं आहे. स्वप्न नाही, त्याला स्वप्न पडायचं कारण नाही, पण त्याचा एक संकल्प आहे असं म्हणतात. त्याच्या संकल्पाप्रमाणे आपण हालचाल करतो. मग गीतेने काय म्हणले, सर्वारंभ परित्यागी, म्हणजे आरंभ म्हणजे संकल्पाने आरंभ करतो की नाही. म्हणून आपण काही त्याचा संकल्प केला नाही की त्यांनी जे काही जसं घडवलं असेल तसं तसं घटना सगळ्या घडत जातात. आपल्याला काही करायचं कारण ठेवतो, आपल्याला जी भूमिका दिली ती आपण करायची. तो म्हणतो ना, भ्रामयण सर्वभूतानी आत्ममायया, असं म्हणतो की नाही श्रीकृष्ण गीतेमध्ये. म्हणजे मी हलत होते, कशा भावल्या कळसूत्री भावल्या हलवतात, अशा अशी बोट केले की खालच्या भावल्या नाचतात, तसं आपण आहे. भावले येतात. हा, आणि हिलाच ना गीतेत म्हणजे की मी हलवतो भ्रामयण सर्वभूतानी, म्हणून स्पष्ट सांगितलं की मी हे सगळं हलवते, तुम्ही तेवढं काय हालचाल करणार आहे, तुम्ही उठायचं की नाही हे सुद्धा मी ठरवणार. पण माणूस जे काही करतो ते त्याच्या कर्माचं म्हणजे फळ असतं, कर्माचं फळ असतं, पण ते कुणी ठरवलंय देवाने. तरी म्हणजे जो काही आपला संकल्प असेल त्याचा की असं केल्याने असं होतं, असं केल्याने असं होतं, असं होतं. म्हणजे आपण करता आपण नाही एवढंच त्याला सांगायचं. जसं राम करताय असं म्हणा, गोंदलेकर महाराज म्हणतात की राम करेल तसं होईल. साईबाबा म्हणतात रामजी की इच्छा. किंवा कबीरांचं जसं आहे, माली सिंचे सवगडा ऋतू आहे फल होय. ते माळ्याने पाणी घातलं म्हणून थोडीच फळ येणार आहेत, त्या त्या ऋतूमध्ये ते फळ येतं. धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, माली सिंचे सवगडा ऋतू आहे फल. जेव्हा ते यायचं तेव्हाच फळ येणार ना. तू लाख पाणी घातलं रोज, ते लगेच तुला हवं ते लगेच आंबे येणार आहेत, त्या ऋतूमध्येच येतील. असं म्हणजे आपण कोणी नाहीये, त्याच्या संकल्पाने आपण घडत असतो, त्याच्या संकल्पाने सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणून ते गीता म्हणते की तुम्ही सर्वारंभ परित्यागी व्हा. तुम्ही संकल्प करून प्रकृतीचा नियोक्षसी. तू क्षत्रिय म्हणल्यावर समोर कोण तलवार घेऊन आला की तू तलवार उपासणारच आहेस की काय. एखाद्या ब्राह्मणासारखं तुला अरे मी तुला आशीर्वाद देतो म्हणणार आहे, ब्रह्मज्ञानी म्हणणार नाही ना. तुझी प्रकृती युद्ध करण्याची आहे, तलवार म्हणजे घेणार, सातात धनुष्यबाण हातात घेणारच, बरोबर की नाही. प्रकृती तशी घडवलीच आहे ना, म्हणजे तू करता कोणी नाहीये असं हे तिथे म्हणतात. की तुम्ही जरी म्हटलं ना तरीच होते, त्याच्या इच्छेने होत. म्हणून तो काय करतो की दृश्य समुदाय हा त्याच्या ठिकाणी असतो तिथं लय पावतो, आणि इतर पदार्थांना तो दिवा प्रकाशित करतो, तसं रूपही प्रकाशित करतो, त्याच्या इच्छेने होत असतं सगळं. आपल्या हातात असतं तर आपल्याला कॅन्सर झालेला, रोग झालेला आधी कळलं नसतं का. अगदी लवकर कळलंच नाही, हो तिसऱ्या स्टेजला आल्यावर कळलं. मग तर तुझ्या पोटात वाढतोय, तुझ्या शरीरात वाढतोय, तर तुला कळलं. म्हणजे कोणी तुझं जीवन घडवलं आजपर्यंत, कोणी घडवलं हे आपल्याला दिसतं, पण मनुष्य ते मान्य करत नाही. त्याला वाटतं आपणच सगळं करतो, आपण आहे म्हणून जग चालतं, असं काही नसतं. कोणी असो नसो जग चालवायचं नसो तो चाल. आपलं अस्तित्व किती आहे तेवढ्यात काय आपण करणार आहे, आणि सगळं त्याच्या हातात. एखादा ग्रह इकडून तिकडे गेला तर पृथ्वी जरा जरी हल्ली तरी सगळं बिघडेल. कोण किती हुशार आहे, कोण किती छान आहे, काही पाहिलं जाणार. प्रत्येक देहरूपी पेटीमध्ये चैतन्यरूप रत्न असतं. यहा चिन्मणी ही प्रकचती प्रतिदेह समुद्रके, यह प्लावयती संरब्धम पर्युष्टकम पूर्यष्टकम इतस्ततः. म्हणजे प्रत्येक हा जो देह आहे आपला, ती जर पेटी धरली तर त्याच्यामध्ये चैतन्यरूपी रत्न आहे, आणि त्या रत्नामुळे ही पेटी प्रकाशमान आहे. चैतन्य निघून गेलं की काही नाही ना, काही राहत नाही. ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, प्राण, सूक्ष्म होते, अविद्या, काम, कर्म आणि अंतःकरण हा आठांचा समुदाय, त्याला पूर्यष्टकम
पुर्यष्टक म्हणजे शरीराचे म्हणजे 8 गुणे. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, प्राण, सूक्ष्मभूते, अविद्या, काम, कर्म आणि अंतःकरण, हे 8 समुदाय. तो देहाला गती देतो. अत्यंत असंग असूनही आपल्या निकटच्या दृश्य जडाला हे आत्मचैतन्य चालवते. पण देह आपला जड आहे की नाही, चैतन्य आहे म्हणून देह चालतो. निघून जाईल त्या क्षणी तो पडतो की नाही. त्याचं काय करायचंय बाकीच ठरवतात. हाय तिथे पडतो तो. हॉस्पिटलमध्ये आहे घराच्या एका रस्त्यावर काहीच कळत नाही ना. कित्येक लोक रस्त्यावरही हार्ट अटॅक येऊन जातात. कुठे काय त्याला माहित असतं की त्यांना काय वाटत नाही की घरी जावं, पण त्या क्षणी काहीच करता येत नाही. म्हणजे चालवतो जो आहे देह चालवणारा, तर त्याच्यावर ठरलेलं असतं किती श्वास आहे, कुठे जायचंय, जागा कुठली आहे, सगळं ठरलेलं असतं. त्यामुळे खरं आपल्या हातामध्ये तसं काहीच नाही. पण आपलं रूप जर जाणलं आपण तर ह्या सगळ्या गोष्टी नगण्य होतात. हा पुरुषार्थ आपल्या हातामध्ये आहे म्हणून ते हे वाचा म्हणते, समजून घ्या. तसं काय मला सांगा, मृत्यूची भीती माणसाला वाटते का वाटते बरं? पूर्वी मरण आलेलं आहे ना, माहित आहे मृत्यू काय येते. त्या क्षणी ज्या काही यातना झाल्या असतील किंवा तो देह सोडायला नको वाटला असेल, बरोबर की नाही. कोण होतं काय माहिती नाही ना. तो देहामध्ये आपण सगळ्याच बद्दल आसक्त असणारच आहे. त्याच्यातही मुलं बाळ असतील, त्यातही शेजारी पाजारी असतील, त्यातही मित्रमैत्रिणी असतील. मग त्यांना सोडून जायला नको वाटलं असेल त्यावेळेला, म्हणून आता असं वाटतं की नको रे बाबा मरण नको. कोणी बोललं तरी आपण होतो अरे अशोक बोललो. म्हणजे प्रत्येकाला माहित आहे. पण काकू मग जे लोक आत्महत्या वगैरे करतात त्यांना नाही भीती वाटत मृत्यूची? ते चूकच आहे ना. वाटतेच ना त्यांना. ते जगाला घाबरतात जास्त. त्यांना असं वाटतं की हे दुःख आपलं मरणाने संपेल, पण ते उलट होतं. मरणाने जास्त दुःख वाढतं त्यांचं. देह सोडणं हे त्यांच्या हातात नाही ना. हा, असं जबरदस्ती एखादं रोग उचलून टाकणं हे बरोबर नाही ना. भागच वेगळा. पण ते येऊ नये म्हणून खरं म्हणजे की दुसरं काहीतरी मिळतं ना. समजा तो भाग नाही आला तर आपल्याला दुसरा मार्ग दिलेला असतो. जेव्हा एक संधीचं दार बंद होतं तेव्हा दुसरं उघडत असतं. विचार नसतो. म्हणून मी नेहमी काय म्हणते, ह्या लहान मुलांना की नाही थोडीशी पराभवाची सवय पाहिजे, रागवायची सवय पाहिजे, अपमान होण्याची सवय पाहिजे. म्हणजे तुम्ही जरा पुढे 4 अपमान झालेले तुम्ही सहन कराल ना, नाही तर लगेच फ्रस्ट्रेट होतो माणूस. चांगलं ऐकायचं. जरा कोणी काही बोललं की त्यांना सहन होत नाही. म्हणून तर हे वाचायचं कशासाठी, तर आपलं खरं स्वरूप काय आहे, तर आपण चैतन्य स्वरूप आहे. आपला देह हे आपलं खरं स्वरूप नाही. देह जसा घेतलाय कधीतरी इतक्या तारखेला इतक्या तिथीला, तसा कुठल्या तरी तिथीला जाणून द्यायचा आहे. एवढं पक्क माहित असलं म्हणजे मग लवकर लवकर प्लॅनिंग करून. तसं ते हे आपल्या गुरुजींना, गोळवलकर गुरुजींना जेव्हा कॅन्सरचं समोर त्यांनी सरळ विचारलं किती दिवस आहेत माझ्याकडे. त्यांनी काहीतरी सांगितलं एवढे 6 महिने आहेत किंवा. ठीक आहे म्हणले. त्यांनी बरोबर प्लॅनिंग केलं सगळं की 6 महिन्यामध्ये मला एवढ्या गोष्टी करायच्या. ते काही निराश होऊन बसले नाही. राहू दे म्हणले, रोग राहू दे माझ्यावर, तुम्हाला काय करतोय. 6 महिने त्यांनी भरपूर प्लॅनिंग केलं. सगळ्या हिंदुस्थानभर फिरले गेले. जे काही त्यांना करायचं होतं संकल्प त्यांची माणसं तयार केली, प्रत्येकाला कामं देऊन टाकली, सगळं दिलं. आता म्हणले काय हरकत नाही. इतकं इझिली घेतलं तर असाच पाहिजे ना पुरुषार्थ. हा, त्यालाच पुरुषार्थ म्हणायचं. नाही तर काय आता खर्चून जातो माणूस. बापरे आता माझ्या हातात काहीच नाही, 6 महिन्यामध्ये काय करणार. अवघड आहे, पण एक स्वीकारलं तर पाहिजेच. त्याला काही इलाज नाही. कारण आपण मुळातच शुद्ध चैतन्य स्वरूप आहे, संवित स्वरूप आहे. आपल्याला काही होत नाही हे एकदा पक्क झालं की मग ठीक आहे ना. जसं माझे उपळकर महाराजांचे गुरु नाही का, जखम झाली, तर किडे झाले,
पण ते काय जाऊ दे की म्हणले त्यांचं अन्न आहे खाऊ दे त्याला असं म्हणायचं. पण त्यांना ते काही माहिती म्हणजे सहन करत होते. त्यांना माहित होतं ना त्यांना की हे काय खरं नाही, हा नेहमी आहे हे खरं मुळातच खरं नाही आहे हे त्यांना अनुभूती येते त्यांची. आपण एवढ्या वर जरी गेलो नाही तरी निदान समजून तरी घेऊन. जेव्हा हा आठांचा समुदाय जो आहे तो देहाला गती देतो, तो आत्मा शुद्ध संवित स्वरूप असून आकाशाची कल्पना करून आकाश रूप होतो. तो आत्मा सर्व लौकिक पदार्थ आणि व्यवहार रूपाने दिसतो आणि त्यांचे अधिष्ठान तोच असतो. आकाश, शरीर, पाषाण, जल, लता, धूळ, वायू, पाताळ सगळ्यांना तो व्यापून राहिलाय. आकाशाला शून्य केले, पर्वताला जड बनवले, पाषाणाला मूक केले, रखरखीत वाळवंटात सूर्यकिरणामुळे मृगजळ भासते. त्याप्रमाणे त्या आत्मदेवाच्या अत्यंत विस्तीर्ण स्वरूपामध्ये उत्पन्न होऊन नाहीसे होणाऱ्या आविर्भाव आणि तिरोभाव रूपी त्रिभुवनांच्या लाटास स्फुरण पावतो. म्हणजे आविर्भाव होतो आणि तिरोभाव म्हणजे विलय होतो. कुठेही प्रकट होता येतं आणि कुठेही नाहीच होत आहे. पण हे संत महात्म्यांना हे पण जमत होतं. एका वेळी 10 ठिकाणी पण असायचे. कारण ते जेव्हा तुम्ही परमात्मा स्वरूप होता तेव्हा तुम्हाला निर्मिती आणि याच्यामध्ये काही राहतच नाही ना. तुम्ही कसंही ते योगानंदांचं एक पुस्तक आहे ऑटोबायोग्राफी ऑफ योगी म्हणून आणि योगी कथामृत त्याचं मराठी भाषांतर आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की आम्ही कशा प्रकारे प्रकट होतो. ते म्हणतात आमच्या शरीरामध्ये पंचमहाभूतांचं मिश्रण किती आहे हे आम्हाला कळतं. पाणी इतकं आहे, अमुक इतकं आहे आणि हे म्हणाले आम्ही डिस्पर्स करू शकतो. पंचमहाभूत घालवू शकतो आणि तशीच्या तशी आम्ही परत आमचा देह निर्माण करू शकतो त्या योग साधनेच्या द्वारे. मग तुला जर असं वाटलं आता श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं सांगतो 10 ब्राह्मणांच्या घरी एका वेळेस जेवायला होतं. प्रत्येक जण सांगत होतं कारण त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं की मी अमक्या दिवशी जेवायला येणार आहे. आणि ते बाकीचे जे तिथे त्यांचे शिष्यपर्यंत होते ते म्हणजे सगळ्यांना कसं काय सांगतात जेवण येणार आहे, तरी एका ठिकाणी जाणार ना स्वामी. पण ते काय बोलले नाही, स्वामींसमोर काय बोलणार ना, आपापसात बोलले आपलं की कसं काय होणार आहे. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा झालं तेव्हा संध्याकाळी सगळे म्हणले स्वामी आमच्याकडे आले, स्वामी आमच्याकडे आले. मग एका वेळेस 10 ठिकाणी कसे गेले ते त्यांनी त्यांचा देह निर्माण केला. तसं जसाच तसा देह निर्माण करतात म्हणतात. बाळूमामाच्या शरीरावर पण जातात, कुठल्याही रूपामध्ये ते जातात, काम करतात, परत येतात. इकडे शरीर असतंच त्यांचं आहे तसं आत बसलेले असतात ते. त्यांना वाटतं हे इथंच आहे. पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन घेऊन येतात. नाही ते तिथंच असतात शरीराने, पण हे शरीर तसं निर्माण करतात. मूळ शरीर इथे असतंच ते. पण हे कसं योगाने त्यांना कारण परमात्मा स्वरूप असतात. म्हणजे आत्म्याला एवढी ताकद आहे की तो आपल्यासारखे 10 देह निर्माण करू शकतो. पण ती साधना तशी तुमच्या मनाची सगळं पाहिजे. एका जन्मात म्हणजे परमेश्वरासारखंच ते लोक पण करू शकतात. परमेश्वरच असं होतात ते. साधं मी आमच्या कवडे म्हणून एक माझी मैत्रीण मुंबईच्या आहे, त्या सोलापूरच्या मुळात सोलापूर जवळ एक छोटस गाव आहे सलगर म्हणून तिथल्या. तर आम्ही त्यांच्याकडे एकदा सगळ्या मैत्रिणींना घेऊन त्या हुरडा खायला गेलो. तर तिथे जवळच्या एका गावामध्ये त्यांची गुरु होती. तर त्यावेळेला आपण जाऊया, ते असले तर भेटतीलच की नाही सांगता येत नाही, पण आपण जाऊया. मग आम्ही तिथे गेलो, तर त्यांच्या घरी गेलो. छोटीशी खोली त्यांची होती, तर ते तिथे नव्हते त्यावेळेला. पण त्यामुळे हे असं आता कोणीतरी म्हणतं मी त्यांना आता एसटीत बसलेत बघितलं, कुणीतरी म्हणतं मी आता पंढरपूरला होते, मी आता जाऊन आलो, कोणीतरी म्हणतं हे आमच्या ठिकाणी जेवायला होते. म्हणजे ते गुरु कसे असतात बरं, ते तसे म्हणजे त्या ह्याच्या समाजातले होते. असं काही ते ब्रह्मवेत्ते वगैरे जसे असतात तसे काही नव्हते, अगदी साधे. ते बाळूमामा वगैरे जसे राहतात तसे आपले साधं धोतर वगैरे असे राहतात. पण असे ते पण असं म्हणजे जेव्हा माणूस हा ज्ञान घेतो त्यानंतरची त्याची अवस्था असते ती वेगळी असते. पण हे आपल्यासारख्यांच्यासाठी आहे. त्यांनी पाषाणाला मूक केले, रखरखीत वाळवंटात सूर्यकिरणामुळे मृगजळ भासते. त्याप्रमाणे त्या आत्मदेवाच्या अत्यंत विस्तीर्ण स्वरूपामध्ये उत्पन्न होऊन नाहीसे होणाऱ्या आविर्भाव तिरुभाव रूपी त्रिभुवनांच्या लाटा स्फुरण पावतात.
म्हणजे हे सगळं दृश्य जे आहे ते त्याच्या संकल्पातून प्रकट होतं आणि संकल्पामध्ये जाता आपल्याला जसं स्वप्न आहे तसं ज्ञानेश्वर महाराजांनी पण हेच सांगितलं की स्वप्न तुम्ही पाहता म्हणून स्वप्न असतं, तुम्ही पाहिलं नाही तो स्वप्न नाही. आणि स्वप्नातल्या व्यक्तीला जसं काहीच अधिकार नाही तसं तुम्हाला प्रत्यक्ष काही अधिकार नाही. जसं तुमचं घडणार असेल ते सगळं घडत असतं. आपण अकर्ण जिव्हा नासात्मक नेत्र हा सर्वत्र सर्वदा शृणोती आस्वादयती यो जिघ्रती स्पृशती पश्यती. रमा कान नसूनही हा आत्मा ऐकतो, जिव्हा नसूनही त्याला आस्वाद घेता येतो, नेत्र नसूनही त्याला सर्व दिसते आणि त्वचा नसूनही स्पर्श जाणवतो. जसे स्वप्नामध्ये हे सर्व अनुभव आहे. व्यक्त आणि अव्यक्त जगत रूपाने स्फुरणारा आणि ज्या प्रकाशाच्या ज्ञानाच्या योगाने जगत जाणले जाते ते ज्ञान चित अधिक आलोक म्हणजे चिदालोक आत्माच आहे. म्हणजे आपला चैतन्य आता या क्षणी तुम्ही ऐकताय मी बोलते हे चैतन्याच सगळं आविष्कार. देह माझा आहे, ऐकणारा देह तुमचा आहे, पण तुमचं माझं चैतन्य एकच आहे. चैतन्यात कुठे बदल नाही. म्हणजे मग एकरूपता आली ना सगळ्यामध्ये. देह किती का असेल चैतन्य एका म्हणल्यावर एकरूपता. हा एकरूपता आली म्हणून मी बोलते ते तुम्हाला समजतं, कारण संवित स्वरूपाने एकच आहे. अर्थ जो समजतो आपल्याला एकमेकांना तो त्यामुळे समजतो ना, समजून घ्या. आणि आपल्याला समजलंय हे कळतं तुम्हाला, आपल्याला समजलं नाही हे पण कळतं तुम्हाला. म्हणजे समजलं नसणं हे पण ज्ञानच आहे ना. अज्ञान मी अज्ञानी आहे म्हणजे मला ज्ञान नाही हे मला समजलं म्हणजे ज्ञानच आहे ते पण ज्ञानच आहे ना. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात की अज्ञान नावाची काही गोष्टच नाही. कारण अज्ञानी माणसाला जेव्हा कळतं की आपल्याला ही गोष्ट माहिती आहे, अज्ञान म्हणजे काय त्या गोष्टी कुठं फक्त माहिती नसतं, पण मला ही गोष्ट माहित नाही हे त्याला कळलं ना, म्हणजे त्याला ज्ञान आहे ना. मग अज्ञान कुठे राहिलं. आपला बघायचा दृष्टिकोन बदलतो हे ऐकून वेगळ्या दृष्टीने पाहता येतं. आता त्यांनी काय म्हणलंय की योग्याला जसा खेचरी मुद्रेत कृष्ण तारक म्हणजे नीलबिंदू दिसतो तसं हे जग अर्धोन्मिलित दृश्य भ्रूमध्ये तारकवत जगत व्योमात्मा एव सद आभासम स्वरूपम यहा अभिपश्यित. म्हणजे योगी पुरुष जेव्हा अर्धोन्मिलित नेत्रांनी बघतो तेव्हा खेचरी मुद्रा जी आहे म्हणजे जीभ उलटी करून ते टाळ्याला लावतात त्याला खेचरी मुद्रा म्हणतात. सोपान काकांची समाधी खेचरी मुद्रेमध्ये आहे. तर तेथे त्याला तो एक नीलबिंदू दिसतो. त्याप्रमाणे चिदाकाशामध्ये केवळ आभासरूप जगाला तो पाहतो, तो आत्मा. म्हणजे आपण हे जे सगळे जग पाहतो आहोत ते आपल्या संकल्पाने पाहतो असं आत्म्याचं स्वरूप आहे. समज अशा त्या हृदयस्थ आत्म्याचा साक्षात्कार होतो त्यावेळेला काय होतं तर भिद्यते हृदयग्रंथी ही छिद्यंते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. हे उपनिषदातलं वाक्य आहे की ज्या क्षणी हा आत्मदर्शन होतं तो आपल्या सगळ्या हृदय ग्रंथी असतात अहंकाराच्या त्या सुटून जातात. म्हणजे त्या ठिकाणी त्याला आता कर्माचं फळ राहत नाही. कर्म काय केले आहे याचं फळ राहत नाही. कर्माचं फळ तेव्हा संपतं जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो. कारण करता अहम न मी काही करता नाहीये सगळे सहज घडलेलं असतं. आता पूर येतो नदीला आणि गावाच्या गावात जातात तेव्हा नदीला कोण दोष देतं का? नाही, कारण तिने जाणून बुजून काहीच केलेलं नसतं ना. ती करता म्हणतच नाही स्वतःला. तसं आपलं त्यावेळेला केव्हा पण आत्मसाक्षात्कार झाल्यावरती कळतं की जसं मी आता म्हणलं की सगळ्या गोष्टी घडत असतात आपण काही गरज नाही. आपोआप सगळं घडत. जसं शरीरामध्ये रोग आपोआप निर्माण होतो की नाही. आपण कुठे रोग तयार करतो सांगा बघा. आपलं चुकीचं काय असेल तर होतो पण तो आपण तसा तयार करत नाही ना. आपण नाही करत. शरीर घडवतो तो रोग. शरीर आता आपण काहीतरी खाल्लं आपल्या जन्म पण त्या शरीरामध्ये त्याची अशी प्रक्रिया होती की त्याचा रोग तयार. खाण्यात काहीतरी कमी जास्त खाण्यात गेलो पावसात गेलो आमचं गेलो पण शरीर घडवतं की तो रोग निर्माण करतो. आता सगळेजणच काही वेळाकडे खाल्ल्यावर काही होत नाही. कोणाला पचतं पण
हो, प्रत्येकाची प्रकृती वेगळी. आपण म्हणजे ते शरीराने घडवलेली की नाही, प्रकृती जशी घडली आहे तसे शरीरातमध्ये रोग निर्माण करतात. मग हे रोग जर आपण निर्माण केलेले नाहीत तर मग त्यांनीच करावे. हा, मग ते बरे त्यांनीच करावेत ना. त्यांनीच करावे. शरीरानेच रोग बरे करावेत. मग बरोबर त्यांनीच करावे. बरं आपण करतच नाही ना. डॉक्टर काच शिकायचे. आपण डॉक्टर शोधतो कारण आपल्याला माहिती बाहेरून इलाज करायला पाहिजे. कारण आपण बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो. आपोआप आता ते हे जे आहेत एक शिवयोग आहे, त्याला प्रतिप्रसव योग म्हणतात. प्रतिप्रसव योग योगशास्त्रामध्ये आहे. आता तो विषय थोडा वेगळा आहे याच्यापेक्षा, पण त्याच्यामध्ये त्याने काय म्हणले, जसं आता आपण म्हणले की रोग निर्माण झाला शरीरामध्ये. आता रोग निर्माण झालं, मग काहीतरी खाल्लं, मग माझ्यासारख्याने बटाटे वडा खाल्ला, आधी पोट चांगलं नाही त्याच बटाटे वडा खाल्ला की ते शरीराला अपचन झालं, गॅसेस निर्माण झाले, पोट दुखायला लागले. आता ही प्रकृती आहे ना ती, बरोबर की नाही. आता बटाटे वडे खूप जणांनी खाल्ले की माझ्या, त्यांना काही झालं नाही, मला झालं, पण माझ्या शरीराने त्यातनं रोग निर्माण केला, हो की नाही. तर हा जो रोग निर्माण झालाय तो आपोआप बरा व्हायला पाहिजे. बटाटे वडा खायचं थांबल्यानंतर तो बंद व्हायला पाहिजे. मग शरीराला उलटी प्रक्रिया करायला पाहिजे, हो की नाही. उलट प्रक्रिया करायला पाहिजे की त्याने ते जे नाही पचला तो भाग टाकून देऊन किंवा उलटी करून किंवा जुलाब होऊन किंवा काय होऊन तो भाग निघून गेला की तो रोग बरा होणार, बरोबर की नाही. तो अंश निघून गेला की बरा होणार. तो आपल्याला दम नसतो म्हणून आपण मग औषध घेतोय करतो. पण प्रतिप्रसव म्हणजे कसं असतं की मुळात तू जे म्हणालीस की कर्माची फळं, तर ते कर्म आपण का केलं त्यावेळेला ते लक्षात घ्यायचं. आणि मग त्यावेळेला जे बीज असतं मनामध्ये, कर्माचं बीज असतं, काहीतरी आपल्याला राग आलेला असतो त्यावेळेला किंवा काहीतरी असा मोह झालेला, तर हे खाणं हा मोह आहे. आपल्याला सोसत नाही माहीत असताना खाणं हा मोह आहे की नाही. मग हा मोह जो झाला त्याच्या मुळाशी जायचं, काय कारण आहे. मग ते कारण मुळाशी गेल्यानंतर ते नाही करायचं. त्याला प्रतिप्रसव म्हणजे प्रसव म्हणजे जन्म. त्या मोहाचा जन्म कुठं झाला, त्या भीतीचा जन्म कुठं झाला, त्या रागाचा जन्म, क्रोधाचा जन्म कुठं झाला ते शोधायचं. तसं आता हा कॅन्सर, त्याचा जन्म कुठं झाला, कधी सुरू झाला, तो कुठल्या कारणाने झाला असेल ते सगळं शोधायचं. ते एक योग साधना आहे ती प्रतिप्रसव. एक तुम्ही काहीतरी उदाहरण सांगितलं होतं ते. हा, मागे सांगितलं प्रतिप्रसव. काय ते आता समजा जन्माचं जसं काहीतरी सांगितलं. जन्मल्याबरोबर नाळ तोडली जाते मुलाची. तर ती नाळ कशी तोडली जाते त्यावरून सुद्धा म्हणे त्या मुलाला भीती बसते का, असुरक्षिततेची भावना निर्माण होते. ते त्याच्या ऑस्ट्रेलियातल्या एक संस्था आहे, ते असं सिटिंग्स घेते. अलीकडे तर त्या वडिलांनाच नाळ तोडायला लावतो दवाखान्यामध्ये. माझ्या नंतर चुलत बहिणीच्या मुलाला मुलगी झाली जर्मनीत, त्याला नाळ तोडायला सांगितलं वडिलांनाच. काय म्हणजे माहिती त्यांचं काय. पण ज्या क्षणी बाळाची नाळ तोडली जाते तेव्हा त्याला असुरक्षित वाटतं. इतके दिवस आईच्या पोटात सुरक्षित असतं ना, बाहेर आल्यानंतर त्याची नाळ तोडली की त्याला एकदम मी आता एकटा झालो असं, अशी काहीतरी भावना म्हणे निर्माण होते. आणि मग ती जी भावना आहे की त्या वेळेला तुम्हाला कसं हँडल केलंय त्यांची शोध आहे. आपल्या पुस्तकातलं हे प्रतिप्रसव नाहीये, पण त्यांनी ते अशा अंगात घेतलं की कसं झालं. मग ती जी बाई होती तोडणारी किंवा शिक्षक असेल तर ती रागारागात तोडली का तिने, तिच्या मनामध्ये काय तिचं हे चाललं होतं का, किंवा प्रेमाने एखाद्या डॉक्टरने प्रेमाने त्याला कुरवाळून मग तोडलीये, किंवा त्या सुईणीने म्हणा तिने जवळ घेतलं छातीशी धरलं मग तोडलीये,
असं जर असं काही त्यांची शोध असेल ना की वडिलांचा प्रेमाचा स्पर्श असेल, कोणाचा स्पर्श झाला तर त्यांचं म्हणणं की तिथं तुमचं जे काही आत्ताची दुःखाची बीज असतील हे असतील ती तिथं असतात असं त्या ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांचं शोध. आपल्याकडे प्रतिप्रसव म्हणजे कसं आहे, आपलं योगशास्त्र त्यांनी आपल्या योगशास्त्रावरूनच घेतलं पण त्यांनी लौकिक अर्थाला जोडलं. आपल्याकडे जे आहे ते तुम्ही म्हणतात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे तुमच्या मनामध्ये भावना असतात किंवा भीती, तर हे मुळात कुठे तुम्हाला सुरू झालं ते तुम्ही ध्यानामध्ये शोधायचं. कधी सुरू झालं म्हणजे आपल्याला शिक्षणासाठी बाहेर जावं लागलं तेव्हा आपल्याला एकदम भीती वाटली होती का? आपण आपल्या घरातून कधीच बाहेर गेलो नाही आणि एकदम आपल्याला एकटं ठेवलं त्यावेळी तुम्ही घाबरला होता का? किंवा असे काही प्रसंग किंवा घरामध्ये एखादी घटना घडली, कोणीतरी जोरात ओरडलं तेव्हा तुम्ही घाबरला होता का? किंवा असं काही घरात घडलं किंवा एक समाजामध्ये काही घटना घडली त्याला एखादी हिंसा बघितली तेव्हा घाबरला का? किंवा असं काही पण म्हणजे मेनी त्याला मल्टिपल हे आहे. तर तिथं जायचं, तिथे गेल्यानंतर तो बीज काढून टाकायचं तिचं. असं रोगाच्या बाबतीमध्ये ते शिवयोग जो आहे त्या शिवयोगामध्ये हे त्यांनी रोगाच्या बाबतीमध्ये काढलं की आपल्या समजा गॉल ब्लॅडर मध्ये पित्ताशयामध्ये गाठण खडा आहे. आता पित्ताशयातला खडा हा काही तुम्ही बाहेरनं घातलेला नाही आहात तर तुम्ही माझ्या पित्ताशयात खडा होऊ दे मग काय खडा खाल्लाय तो तिथे ठेवतो, तर तो का झाला असेल याचा विचार करायचा. कारण पित्ताशयाचा रस जर घट्ट झाला तर तो खडा होतो. मग तो घट्ट होण्याचं काय कारण आहे? मग आपण काय पाणी कमी प्यायलं का, आपल्या नको ते आपण खातोय किंवा कुठल्या याची ऍलर्जी आहे, असं करत 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 तो का निर्माण झाला असेल ते शोधायचं आणि मग ते कारण काढून टाकायचं प्रयत्न. असे आजार होते. मग रामाने विचारलं भगवान जीवनमुक्त महाभागांना आकाशाहूनही व्यापक अजर अमर अशा त्या चित स्वरूपाचा अनुभव कशा प्रकारे येतो ते आपण मला सांग. मग वसिष्ठ म्हणाले रामा महाप्रलयकाली पंचमहाभूतांची स्थूल सूक्ष्म सृष्टी ज्याच्यामध्ये विरघळते लय पावते असे जे सर्व कारणांचे कारण मूळ परब्रह्म शिल्लक राहते ते कशा प्रकारे अनुभवले जाणे शक्य आहे ते मी तुला सांगतो. नाशयित्वा स्वम आत्मानं मनसहा वृत्ती संशय सद्रूपम यद अनाख्येयं तद्रूपम तस्य वस्तुना. आता इथं तेच त्यांनी सांगितले समाधी अवस्थेत जायचं. समाधी अवस्थेमध्ये सगळ्या वृत्ती आपण मागे घ्यायच्या. वृत्ती म्हणजे काय, आता जगामध्ये आता जे काही आपले संबंध असतात ते सगळे आपण विसरून जायचं है ना. आपला देह सुद्धा विसरायचा की मी स्त्री आहे व एक भावना असते आपली तर ते पण विसरायचं. पूर्ण वृत्तीच सगळ्या काढून टाकायचं. आणि मग इंधन संपून गेलं की अग्नी विसतो, तसं मनाच्या वृत्तीच गेल्या संपून की मन नष्ट होऊन जात. वृत्ती कुठे येतात? मनामध्ये येतात. बरोबर आहे. मनामध्ये असत किंवा मी स्त्री आहे, मी एवढं शिकले, माझी ही मुलं आहेत, माझं हे घर आहे का, माझा नवरा आहे, हे माझं अमुक आहे, मग तो मला असं बोलला, तो मला तसं बोलला, हे सगळं कुठे असतं? मनामध्ये असतं. मग या सगळ्या वृत्ती जर तुम्ही निरोध केला, पूर्णपणे संपवून टाकल्या की मग ज्यांच्यामध्ये ह्या वृत्ती असतात ते मन संपलं. मग मन संपलं की जे काही राहतं ते आत्मस्वरूप शुद्ध आत्मस्वरूप. तसं सोपं आहे. पण वृत्तीचा क्षय करणं ना ते सगळे म्हणतात जपाला बसले की आमच्या मनात विचार येतात. आता त्याला तुम्हीच ते विचार धरून ठेवता तर बाहेरून दुसरा माणूस कसं ते विचार काढणार ना. तुम्ही सोडून द्या नंतर विचार कसे. तुमच्या मनातले विचार मी कसे काढणार किंवा अन्य कोणी कसे काढणार ना. माझ्या मनातले विचार मीच काढायला पाहिजे, ज्याचा त्यानेच प्रयत्न करायला पाहिजे. तशा वृत्ती कोणी घालवायला पाहिजे. ही वृत्ती आहे आणि वृत्ती घालवली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात की आली वृत्तीस आहे तुका म्हणे थोडे आहे. जाऊ दे, ती वृत्तीला धरून ठेवू नका.
ज्या क्षणी वृत्ती उठली, आता माझ्या मनामध्ये आता एकदम विचार आला, अरे मला एकदा असू दे असं बोलतात, आता ही वृत्ती उठली, मी जर तोच विचार करत राहील तर माझं इतकं सगळं गेलं. मग ठीक आहे, येऊ दे ना, तिकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणजे वृत्ती सोडून देणं आपल्या हातात आहे. सपोज समजा राग आला असेल तर तो कसा सोडून द्यायचा? कशाला राग धरायचा? कोणाबद्दल राग आहे तुला? आला समजा तर त्याचा राग तो केव्हा बोलून निघून गेलाय ना, तू परत कशाला तू मनात आणून सोसत बसते राग? 10 वेळा तुम्ही राग सोसणार, करायचं काय? दे ना सोडून. तर त्या गोष्टीचा विचारच करायचा. जे बोलला त्याचा स्वभाव म्हणायचं, सोडून द्यायचं. आपल्याला कशाला लावून घ्यायचं? अशी वृत्ती जाते. चित्तवृत्ती निरोधा. तुकारामानं ऐकूच होतो नाही, कसं आहे, तुका म्हणे थोडे आहे, काढून टाका ना. त्या क्षणी आता मला कोणीतरी माझा अपमान केला आणि निघून गेला. आता ठीक आहे ना, तेवढ्या वेळापुरती ती घटना घडली ना, मी घरी कशाला मनात घेऊन आले? मी मनात घेऊन येते, मी सारखी भोगते. त्याने माझा, मी प्रत्येकाला सांगते, बघा त्याने माझा, बघा, म्हणजे मी ते सोसत बसते सारखं. कोणाचे तो म्हणणारा माणूस याला आपण धरून ठेवतो. डोक्यात राहतं आपलं, राहायला नको ते काढत नाही. ते सोनपण दांडेकरांचं एक उदाहरण आहे. ते वारकरी म्हणून जायचे की नाही, आता आपल्यासारखे लोक त्यांना बोलवतात आपल्या घरी सत्पुरुष यावेत. मग एकदा आंब्याचा सीझन होता, मग छान आंबरस वगैरे त्यांनी केला होता. तर त्यांच्याबरोबर तो अनेक लोक जेवायला असतात, आपण सगळ्यांनाच वाढतो की नाही. पण तसं एकदा तसं झालं, नंतर मग पुढच्या वेळेला एकदा त्या घरी कशा तर ते परत गेले होते, तेव्हा ते पण पूजांच्या बरोबर होते, तेही होते. मग एकदा ते जेवायला वाढलं तेव्हा तो सहज माणूस म्हणाला की महाराज मागच्या वेळेने आमरस केलं. ते म्हणले, अरे वर्ष झालं त्याला, तुला आवडला होता तर भरपूर खायचा, घरी मनात कशाला घेऊन गेला आमरस, वर्षभर ठेवलायस. आठवण म्हणजे ती वृत्ती कशाला ना, आता मी खाल्लं, मी विसरून नाही गेलो. म्हणजे धरून ठेवणं तुमच्या हातात आहे, सोडणं पण तुमच्या हातात. म्हणून तू करा म्हणजे अलीकडच आहे तुका म्हणे थोडे. आता जसं डिलिव्हरीच्या वेळेला आई म्हणते, अरे एवढी कळ सोस, एवढी कळ सोस, तसं हे वृत्ती. म्हणून त्याने म्हटलंय की वृत्तीचं लय करणं हे तुम्हाला सोपं आहे. तसं म्हणलं ना तर अध्यात्म खरंच सोपं आहे. आपण उगेच अनेक गोष्टी धरून ठेवतो. तुम्ही सोपं करून सांगताय, तो फरक आहे. डोक्यावर आपलं ओझं वाचायला गेलो असं म्हणते तुम्ही सांगता, म्हणून ते आम्हाला असं वाटतं सोपं आहे. आपल्याला वृत्ती धरूनच ठेवायचं नाही. त्यामुळे मग ते इतकं सोपं केल्यावर आपल्याला कळलं की काय धरून ठेवायला. हा, आणि मग कसं निवांत राहतो आपण, आपलं मन हे शांत असतं. काही विचार करायचंच काय. जो तोय बघा, प्रत्येक जण आपापल्या नाही स्वभावाप्रमाणे बोलत असतो. आपल्याला काही सगळे चांगलं म्हणतीलच असंही नसतं, सगळे वाईट म्हणतील असंही नसतं. एखाद्या माणसाला आपला दोषच काढायची सवय असेल तर तो दोषच बघतो सारखा, त्याचा तो स्वभाव असतो. असं नाही का बघू नये की त्याला त्याच्यात काय कमी दोष असतात, आपण कशाला लक्ष द्यायचं त्याच्याकडे. आपल्याला तेवढ्या पुरता ऐकायचं सोडून. म्हणून ते केवळ सत्स्वरूप राहतं, मग काही राहत नाही मनामध्ये, फक्त आपलं अस्तित्व राहतं. त्यालाच आपण आत्मस्वरूप आहे असं म्हणतो. जाणीव असते ती शुद्ध आत्मस्वरूप असतं. याच्यासाठी रोजच्या रोज हा प्रॅक्टिस करावी लागते. गणित जशी अनेक सोडवावी लागतात ना, तेव्हा गणित चांगलं तसं ही सवय रोज करावी लागते. असं एकदा ऐकून आणि एकदा करून आपण तसं म्हणतो आपण गीता, पण तसा अवलंब करत नाही, हे वाचतो. म्हणून ते साक्षी जे आहे ते आत्म्याचं स्वरूप आहे. म्हणून रामा समाधीच्या उत्थान काळी म्हणजे विषयोन्मुख आपण पुन्हा व्हायचा असेल तर पुन्हा आपल्या विषयांशी संबंध व्यवहार सुरू होतो. आणि मग ती जीवचैतन्याची जी स्वस्वरूपोन्मुखता असते ती निर्विषय शांत अवस्था हा परमात्म्याचा अनुभव. एकदा आपण तसं झालो की पुन्हा जरी विषयात आलो आपण तरी मग आपण लक्ष देत नाही त्याच्याकडे, म्हणून शांत अवस्था तशीच राहते. अंगलग्ने अपि वातादौ स्पर्शादी अनुभव मिळणार जीवतः चेतसः रूपम यत्तद्वै परमात्मा.
एकदा चित्तवृत्ती तशी झाली ब्रह्माकार कि मग वायू असो किंवा शीत उष्ण पदार्थाचा स्पर्श असो किंवा इतर इंद्रियांना त्यांचे विषय प्राप्त झाले तरी सुद्धा वृत्तीचा लय झालेला असतो. त्यामुळे तो त्याचा अनुभव घेतो असं नाही. जसं दत्तात्रयांचं उदाहरण सांगतो की मुलांमध्ये मुलासारखे वागणार, तर स्त्रियांमध्ये त्यांच्यावर चेष्टा करणार, ज्ञानी लोकांच्या मध्ये ज्ञानी राहणार. जसं जिथे असेल तसे ते राहतात, पण ते अवधूत असतात, त्यांचं कुठेच वृत्ती नसते. आत्मरतो वा आत्मविहीना, संगरतो वा संगविहीना, दोन्ही शंकराचार्य म्हणतात. त्या तुम्ही सगळ्या तरुण मुलींमध्ये असा, तर ज्ञानी माणसांमध्ये असा, तसं आहे तसं तो राहतो, पण त्याला कसली ही वृत्ती नसते, शांत असतो. तो आपला राहतो की ठीक आहे, तुमच्याशी बोलेल, करेल, मजा करेल, चेष्टा मस्करी करेल, पण वृत्ती संपलंच तेवढ्या होतच. म्हणून हे जे आहे की तशी त्यांची जाणीव होत नाही, फक्त चैतन्य स्वरूप असतं तेवढं त्यांना माहित असतं, बाकी काय. म्हणून रामा जे योगाभ्यासी नसतील त्यांनाही या अनुभवाचे स्वरूप कळावे म्हणून सांगतो की स्वप्नरहित चित्त विश्रांतीकारक अशी जी गाढ झोपेची अवस्था, पण झोपेसारखी जड नाही, झोपेत काही कळत नाही तसं, अशी संबुद्ध सुषुप्ती. संबुद्ध म्हणजे जाणीव असलेली झोप, म्हणजे समाधी, अस्तित्वाची जाणीव आहे, पण बाकीच्या वृत्तीचा काहीही त्रास नाही. तर ती जर शांत चिरकाल अशी राहिली तर त्याला म्हणायचं परमात्म्याचं स्वरूप. सहज समाधी में रहना है, तुकडोजी महाराजांचं एक अभंग आहे, चलते फिरते हमें समाधी में रहना है, असं त्यांचे अभंग आहे चांगला. मग आता परमात्मा स्वरूपाची गमक काय आहे, तर शून्यत्व हे जसे आकाशाचे रहस्य, कारण आकाशात काहीच नाही, शून्यच आहे सगळं, किंवा जेवढी जागा आहे तेवढं पसरणं हे वायूचं जसं काम आहे. दगड न हाणं, जडत्वाने बसून राहणं हे तेच आहे. तसं कधीही दृश्य विषय न होणे, विदृश्य विषयापासून वेगळे असणं हे परमात्मा स्वरूपाचे गमक आहे. आपण त्या दृश्यामध्ये सहभागी व्हायचं नाही, पाहिलं तर पाहिलं, ठीक तेवढा फक्त दिसला. अचैत्यस्य अमनस्कस्य जीवतः ह्या स्वभावतः स्यात् स्थितीही सा परा शांता सत्ता तस्य आद्य वस्तुनः. म्हणजे तुम्ही पहा, काही पहा न पहा, तुम्ही मनरहित असता, हे शांत स्वरूप आहे. तेव्हा हे रामा, दृष्ट्याच्या अन्नमय प्राणमय आदी पंचकोशांच्या पलीकडे असणारी चैतन्याची सत्स्थिती किंवा पृथ्वी आपतेज वगैरे दृश्यभूतांच्या पलीकडे असलेली चित स्थिती आणि सर्व इंद्रिय वृत्तांच्या वृत्तीच्या पलीकडे असणारी अंतःकरणाची निर्विषय आनंद स्थिती. तो कशाला नसतो, त्यामुळे तो सदा नेहमी आनंद स्वरूपामध्ये असतो, सत्स्वरूपामध्ये असतो, कारण तो कुठल्या याच्यामध्ये अडकत नाही, कोशामध्ये नाही. अंतःकरणाची निर्विषय आनंद स्थिती, निर्विषय आनंद स्थिती. काय कशामुळे आनंद असं नाही, मुळात स्थिती अशांत आनंदी अशी असते, म्हणजे सच्चिदानंद स्वरूप, हे ब्रह्मस्वरूप. दृष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीच्या पलीकडचे तमक प्रकाश, शून्य अशून्य यांना आधारभूत असलेले अनादी अनंत ज्ञान स्वरूप परमात्म्याचं स्वरूप. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं आणखी नाही तर लक्ष्मी तंत्रामध्ये सांगितलं. आता आपण या खोलीमध्ये आलो, लाईट लावलेली नाही, बाहेर अंधार आहे, सूर्यास्त झाला, आपण काय म्हणतो इथं अंधार. दिसला कसा हो अंधार तुम्हाला? प्रकाश असल्याशिवाय काही दिसेल का सांगा मला? जर काही प्रकाश असेल तर वस्तू दिसेल एखादी, मग अंधार तुम्हाला दिसला याचा अर्थ तुमचं चित्त प्रकाशित आहे ना, तुमच्या प्रकाशात बघितलं तुम्ही इथं अंधार आहे, म्हणजे आपण कोण आहे? प्रकाश रूप आहे ना आपण, मग अंधाराला काय घाबरायचं? तू पाहतोयस ना अंधार आहे, मग जो पाहणारा आहे तो प्रकाश रूप असल्याशिवाय त्याला अंधार दिसेल कसा? कुठलीही वस्तू पाहिजे तर प्रकाश लागतो, मग हा प्रकाश कुठला आला? तुम्ही म्हणता की इथं अंधार आहे, तुम्ही पाहिला नव्हतो, मग कशाच्या उजेडामध्ये बघितला अंधार? तुम्ही
तुमच्या स्वतःच्या ज्ञानस्वरूपामध्ये बघितला. मग एवढं ज्ञानस्वरूप आपलं आहे हे कळलं असताना कशाला घाबरायचं कुठल्या गोष्टीला? तसं ते ज्ञानाचं सांगितलं तसं, म्हणजे मला कळलं नाही पण हे ज्ञानच आहे. ते पण ज्ञानच आहे. अज्ञान आहे कुठे? कसं आहे तुम्हाला मी इथे अंधार, आम्ही इथे तर सगळा अंधार दिसतोय. अरे दिसतोय तुला म्हणजे तू प्रकाश आहेत ना. अंधार दिसतोय, दिसला कसा अंधार तुला? कशाला आहे किती सोपं आहे. कळलं मला. ही जाणीव कशी झाली? अंधार आहे हे तर कळणारच ना. कसं कळलं? पण जाणीव कशी झाली? कुठलीही गोष्ट बघायची झाली तर उजेड असल्याशिवाय दिसेल का? मग अंधार बघायला तुला कुठतरी आतमध्ये तुझा प्रकाश असेल ना. त्याच्या उजेडात तुला दिसला ना की हा अंधार आहे. हा म्हणजे माझ्या बुद्धीला बुद्धीमध्ये उजेड आहे तुझ्या. ज्ञानाच्या प्रकाशाने तिला जाणवलं की इथे अंधार आहे. मग तू म्हणते अरे इथं तर अंधार आहे. म्हणजे अंधार आहे हे तुला ज्या चेतनेमुळे कळलं तिथं तो प्रकाश आहे ना ज्ञानाचा. मग तुझं स्वरूप काय आहे? ज्ञान स्वरूप आहे ना. अरे मग कशाला कुठल्या जगातल्या गोष्टीला घाबरतो? किती सोपं आहे मला. तेच सांगतो हे सगळं. म्हणून हे जे म्हणलंय की आधारभूत असलेला अनादी अनंत ज्ञानस्वरूप तुम्हीच आहे. ओळखा फक्त ते. आणि तसंच त्याच्यामध्ये राहायचा प्रयत्न करा. आपण जे विषयामध्ये राहतो ना त्याच्यापेक्षा अंधार हे समजणं फार सोपं आहे ना. म्हणजे अगं पण ते कशाच्या प्रकाशात समजलं? तुझ्या ज्ञानप्रकाशात तुला समजलं की नाही? बुद्धीमध्ये ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा उजेड आहे, त्याच्यामध्ये तुला समजलं म्हणजे तू ज्ञानस्वरूप आहे का नाही? मूळ स्वरूप तुझं ज्ञानाचं आहे की नाही? पण कठीण गोष्टी कशा कळणार? ते कळणारच ना. आता ही गोष्ट कठीण आहे तुला कळलं ना. त्याच्यामध्ये प्रकाशात वगैरे कळलं समजलं ते सुद्धा कळणंच आहे ना की ही गोष्ट कठीण आहे. म्हणजे तुला समजत कठीण गोष्टी कशा कळणार हे कळलं मला. म्हणजे मुळात आपण ज्ञानस्वरूप आहे हे सांगायचं. ते सांगायचं. ते तुम्ही ओळखा असं म्हणतात आणि त्या स्थितीमध्ये राहा. ज्ञानेश्वरांनी पण हेच सांगितलंय 18व्या अध्यायामध्ये. प्रकाशरूप तुम्ही आहे असं तीच माझी भक्ती आहे म्हणतात. ते हरिवर जातात. आपल्याला जाऊ दे पण खाली थोडंच आहे. मला वाटतं मी खूपच जास्त खाली आहे. कळलं की नाही असं प्रत्येक वेळा लक्षात ठेवायचं. तेव्हा विश्वाचा आकार मास करूया आपण. चिडविलाच नंतर